वाट बघतात ती म्हणजे आपल्या बाप्पाची वाट बघतात इकडे येऊन सगळे. बाकी कारखाना सज्ज झालेला आहे पूर्ण, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि असं नाही इकडे येऊ नये, वाईब वेगळी आहे तुम्ही बघू शकता. हे बघा समोर इकडे रेडी करतायत. आणि हे बघा ही मेहनत स्वतःसाठी नाही चालली आहे, आपल्यासाठी चालली आहे, बाप्पाच्या आगमनासाठी चालली आहे, बाप्पाला आणण्यासाठी चालली आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉग. चला तर आजचा ब्लॉग सांगतो ऑफिसला. सॅटर्डे आज आपला हाफ डे आहे. त्याच्यानंतर आपण खा चौकीला जाणार आहे. तिकडे आपल्या गणपतीचं जे पाठ वगैरे असतं ते दिलेलं असतं आणि कारखाना एकदम सज्ज झालेला आहे बाप्पाला बनवण्यासाठी. बघूया काय होतंय आणि जाऊया. चला पकडली आणि बघतो तर खूप ट्रॅफिक होतं. जवळजवळ अर्धा तास लागला पोचण्यासाठी. आणि तिकडे पोचून ट्रेन तर माझी सुटलीच होती. दुसरी ट्रेन ट्राय करायला गेलो तर गर्दीच गर्दी, बापरे बाप. तरी पण आपला बसलो आणि भेटली एक भजन मंडळी जी माझी डेलीची होती. म्हटलं चला ट्रेन लेट आहे, ह्याच भजन मंडळीमध्ये येऊन जातो. मित्रांनो ट्रेनमध्ये आपले भेटले प्रांशू दादा, जो आपल्या ऑफिसचा मित्र आहे. आम्ही दोघे मिळून गेलो ऑफिसमध्ये. गेल्या बाई हा आम्हाला लायगर दिसला. लायगर की टायगर काय बोलतात मला माहिती नाही, लेपर्ड आहे की काय माहिती नाही, बघूया. बाकी चला भेटूया ऑफिसला गेल्यावर. तुम्हाला तर माहिती आहे आपण आल्या आपली धुकाडी बघतो पहिली, सेफ आहे की नाही, काय स्क्रॅच वगैरे कोणी दिले तर नाही आहे ना. ठीक आहे चला काम करून. मित्रांनो मी निघालेलो ऑफिसमधून घरी जायला. आणि जसं की मी तुम्हाला बोललो होतो की आपण घरी न जाता आपण जाणार आहे गणपती बाप्पाच्या कारखान्यात, आणि ते म्हणजे भारत माताच्या. बघूया आपण जाऊ गणपती बाप्पाने किती स्वतःला बनवून घेतलेलं आहे. आणि ठीक आहे चला जाऊया बघूया. मी निघालो होतो चालत मित्रांनो, आणि तेवढ्यात मला हे दादा भेटले. त्यांनी मला अशी लिफ्ट दिली ना थोडीशी, हे बघा खूप गोड होते. त्या दादांनी मला मित्रांनो भारत माताच्या या ब्रिजजवळ सोडलं, जो ब्रिज तुम्हाला काही दिवसातच भरलेला दिसेल. आणि गर्दीच गर्दी, बाप्पाची लाईन, खूप अशी मंडळी असतात. बघूया आपण जाऊया आधी कारखान्यामध्ये. कारखान्याच्या इथे पहिलं आलो भारत माताच्या इथले. बघतो तर कारखाना बंद होता, आतमध्ये काही तयारी चालू नव्हती, त्याच्यामुळे आम्ही गेलो पुढे. आपल्या इकडचं जे भारत मातावाला कारखाना आहे तो तर सध्या अजून काही भरलेला नाही आहे असं वाटतं मला. बाकी आपण जाऊया कलागंधमध्ये. तिकडे किती आपले गणपती बाप्पांनी आकार घेतलेला आहे बघूया. आणि काय कारखान्यामध्ये तयारी झालेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. आणि चला जाऊया चेक करूया. मित्रांनो आजचे हे रस्ते पूर्ण असे रिकामे दिसतात ना, फक्त गाड्या दिसत आहेत. काही दिवसांनी ना पूर्ण माणसंच गडगडच्या भरलेली असणार, काहीच तुम्हाला जागा भेटणार नाही. चालण्यासाठी पाय ठेवायला जागा नसते मित्रांनो. एवढे आपल्या इकडे बाप्पाची क्रेज आहे. म्हणूनच म्हटलं बघूया जरा जाऊन काय तयारी झाली आहे बाप्पाच्या आगमनाची. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे त्या रोडला जिथे आपल्या बाप्पाचं आगमन आणि कारखाना म्हणजेच बाप्पाचं घर बनण्याचं चालू होतं. चला बघूया आतमध्ये काय आहे, माहोल आहे. आणि ही बघा तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप अशी तयारी चालवली आहे. आणि इकडे
मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण असे बाप्पाच्या तयारीसाठी सज्ज झालेले आहेत आणि काही बाप्पा तर खूप सारे आकार घेऊन तयार झालेले आहेत. म्हणजे तुम्ही पूर्ण बघायला गेलात तर पोलीस काका आलेले आहेत. कशाला काय माहिती नाही, पण इकडे दादा पण आहे आपला. तर चेक करूया आणि बघूया काय काय तयार झालेलं आहे. मोस्ट ऑफ सगळ्यांचे कारखाने तयार झालेले आहेत. फक्त आता वाट बघतात ती म्हणजे आपल्या बाप्पाची वाट बघतात इकडे येऊन सगळे. बाकी कारखाना सज्ज झालेला आहे पूर्ण. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि असं नाही, इकडे येऊ नये, वाईब वेगळी आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, समोर इकडे रेडी करतायत बाप्पाचे साचे किंवा काय असतील, अजून भरपूर काही प्रभावळ असतील. हे बघा इकडे मला वाटतंय ना, हे नंदीचा आहे तयार झाले, म्हणजे त्या नंदीचा साचा आहे. आणि बाकी समोर वगैरे पूर्ण असा माहोल झालेला आहे. मित्रांनो, हे जे बॅक साईडला दिसतात ना, खूप दिवस झाले काम करतायत फक्त आणि फक्त आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी. हे बघा इकडे बघू शकतात, बॅक साईडला पण आहेत. आणि हे बघा, ही मेहनत स्वतःसाठी नाही चालली आहे, आपल्यासाठी चालली आहे, बाप्पाच्या आगमनासाठी चालली आहे, बाप्पाला आणण्यासाठी चालली आहे. आणि बाकी चला, कारखाना तर बघितला, आता येऊया बाप्पा जेव्हा पूर्ण आकार घेतील तेव्हा येऊया. आणि सध्या तर निघालोय मी घरी जायला परेल वरून. चला भेटूया गेल्यावर घरी, ठीक आहे, चला.